माता पार्वतींकडील 2 प्रश्न. करवा चौथला कोणता शृंगार केल्याने पतीची आयुष्य कमी होते आणि करवा चौथला कोणत्या रंगाची चुड्या व कपडे घातल्याने दुप्पट फल मिळते? एकेकाळी एका नगरात एक गरीब स्त्री आपल्या आजारी पतीसोबत राहत असे. तिच्या पतीचे आरोग्य नेहमीच बिघडलेले असे. ती स्त्री घरांमध्ये काम करून आपला संसार चालवत असे. तिने आपल्या पतीसाठी कितीही इलाज करून पाहिले तरी काही फरक पडला नाही. एके दिवशी ती पूजेसाठी मंदिरात गेली होती. परतताना तिची भेट काही सुहागीन स्त्रियांशी झाली. तिने त्यांना आपल्या पतीच्या आजाराची सारी गोष्ट सांगितली. त्या स्त्रिया म्हणाल्या, "अगं, चिंता सोड. आजपासून माता पार्वतीचा खऱ्या मनाने ध्यान धर. माता पार्वती तुझ्यावर अवश्य कृपा करतील." त्या स्त्रीने पूर्ण निष्ठेने माता पार्वतीचे ध्यान धरायला सुरुवात केली. रात्री झोपताना माता पार्वती तिच्या स्वप्नात येऊन म्हणाल्या, "बेटी, काय झालंय? तू मला आठवलेस का?" स्त्री म्हणाली, "आई, मी माझ्या पतीवर खूप प्रेम करते. पण नशिबात काय लिहिलंय कोण जाणे. माझा पती नेहमी बिमार राहतो. कधीतरी वाटतंय की मी विधवा होणार आहे. आई, माझ्यावर कृपा कर आणि माझ्या पतीला बरं करण्याचा उपाय सांग." माता पार्वती म्हणाल्या, "जर तुला पतीला निरोगी ठेवायचं असेल, नेहमी सुहागीन राहायचं असेल आणि पतीची आयुष्य लांब करायची असेल, तर कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला करवा चौथाचा व्रत ठेव. या व्रतामुळे सुहागीन स्त्रीच्या पतीची आयुष्य वाढते, तो नेहमी स्वस्थ राहतो. शिवाय लक्ष्मीची कृपा होते आणि घरची गरिबी कायमची दूर होते." स्त्री म्हणाली, "आई, मी तर दरवर्षी हा व्रत ठेवते, तरी पती बरे होत नाहीत आणि मनात विधवेची भीती कायम आहे." माता पार्वती म्हणाल्या, "करवा चौथ व्रतात सुहागीन स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी कठीण निर्जळा व्रत ठेवतात. या व्रतात सोन्याचे शृंगार करून, दागिने घालून माता करवाची पूजा करतात. पण या व्रताचे काही नियम आहेत. जर एखाद्या स्त्रीने ते नियम नीट पाळले नाहीत, तर व्रताचा फल मिळत नाही. उलट पतीची आयुष्य कमी होते." स्त्रीने विचारले, "आई, मग मला काय करावं?" माता पार्वती म्हणाल्या, "आता मी तुला एक कथा सांगते. लक्ष देऊन ऐक. येणाऱ्या करवा चौथला या कथेत सांगितलेल्या नियमांचे पालन करशील तर तुझे व्रत यशस्वी होईल. पती बरा होऊन दीर्घायुष्य जगेल आणि तू नेहमी सुहागीन राहशील." एके गावात एका साहुकाराला 7 मुले आणि 1 मुलगी होती. 7ही भाऊ बहिणींमध्ये खूप प्रेम होते. एकदा करवा चौथच्या दिवशी सेठाणीने 7 वहिनी आणि मुलगी यांच्याबरोबर करवा चौथ व्रत ठेवला. 7 भाऊ नेहमी बहिणीबरोबर भजन करत असत. त्या दिवशीही ते बहिणीला खाण्याला बोलावले. बहीण म्हणाली, "आज माझा करवा चौथ व्रत आहे, म्हणून चंद्र निघेपर्यंत मी खाणार नाही." भाऊंनी मनात विचार केला, "आमची बहीण रोज आमच्याबरोबर भजन करते. आज आम्ही तिला सोडून गेलो तर ती दुःखी राहील. हे कसं बरं?" त्यामुळे एका भावाने दिवा लावला आणि दुसरा भाव चांदणी घेऊन टेकडीवर गेला. दिवा लावून तो म्हणाला, "बहीण, चंद्र निघाय. चंद्र आहे. आता चंद्राला अर्घ्य दे आणि खाऊ लाग." बहिणीने वहिनींनाही सांगितलं. "वहिनी, चंद्र पहा ना." वहिनी म्हणाली, "अगं, तुझ्यासाठी चंद्र निघाला आहे. तू पहा. आमचा नंतर निघेल." बहिणीने भावांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. चंद्र न उगवताच तिने पूजा केली आणि खाण्यास बसली. पहिला घास घेतल्यावर त्यात केस आला. दुसरा घास घेतला तर कंकड आला. तिसरा घास घेतला तेव्हा सासरून बोलावणी आली. आईने कपडे काढायला 3दा पेटी उघडली, तरी सगळ्यांदा पांढरेच कपडे हातात आले. ती मुलगी पांढरे कपडे घालून सासराला निघाली. आईने तिच्या साडीच्या पल्ल्यात सोन्याचे नाणे बांधून दिलं आणि सांगितलं, "वाटेत ज्याने अमर सुहागाचा आशीर्वाद दिलं, त्याला हे नाणे दे आणि पल्ल्यात गाठ बांध." वाटेत बरेच जणांनी आशीर्वाद दिला, पण अमर सुहागाचा आशीर्वाद कोणी दिला नाही. सासरात पोहोचल्यावर तिने पाहिलं की पाळण्यात जेठाची मुलगी झोपत होती. तिने तिच्या पायाला हात लावला. ती मुलगी म्हणाली, "शिली होस, सपुती होस, 7 पुतांची आई होस." तिने लगेच सोन्याचे नाणे काढून तिला दिलं आणि पल्ल्यात गाठ बांधली. घरात शिरताच तिने पाहिलं की तिचा पती मृत अवस्थेत पडला होता. तिने त्याला अंत्यक्रियेसाठी नेले नाही. उलट मृत पतीबरोबर राहून त्याची सेवा करत राहिली. दुसऱ्या बाजूला सासू थंड वासलेलं जेवण नोकराणीमार्फत पाठवायची आणि म्हणायची, "जा मुर्दा सेवणीलाच दे, जी जा मुर्दा सेवणीलाच दे." काही दिवसांनी माघ महिन्यात तिलचौथीच्या दिवशी तिने मातेच्या चरणी प्रार्थना केली, "आई, माझ्या चुकीबद्दल पश्चाताप आहे. मला क्षमा कर. चौथ माता, माझा सुहाग परत दे. माझ्या पतीला जिवंत कर." माताने सांगितलं, "हे माझ्या हातात नाही. वैशाखी चौथ माता तुझा सुहाग परत करेल." वैशाखी चौथला प्रार्थना केली, तरी माताने भाद्रपदी चौथ माता देईल असं सांगितलं. मग भाद्रपदी चौथ मातेला विनंती केल्यावर त्यांनी सांगितलं, "सगळ्यात मोठी कार्तिक चौथ मातेच्या रागामुळे हे घडत आहे. त्यांना रिझवल्यावर तुला हवे ते मिळेल." कार्तिक महिन्यात चौथ माता स्वर्गातून खाली आली आणि रागावून म्हणाली,
तू करवा चौथ व्रतात 2 मोठ्या चुका केल्यास, म्हणून तू विधवा झालीस. पहिली चूक, चंद्र न उगवताच पूजा करून खाणे घेतलेस. दुसरी चूक, काही शृंगार केलेस, जो सुहागिनने करवा चौथला करायचा नाही. जी स्त्री या 2 चुका करते तिच्या पतीची उम्र कमी होते आणि घरात विधवापण येते. स्त्रीने विचारले, आई मग कोणता शृंगार करू नये, कोणते कपडे घालू नये आणि करवा चौथ व्रताचे नियम काय आहेत? सांगा ना, जेणेकरून माझा पती बरा होईल आणि मी नेहमी सुहागीन राहीन. माता पार्वती म्हणाल्या, कोणतीही सुहागीन करवा चौथ व्रत ठेवते तर त्या दिवशी सूर्य उगण्यापूर्वी उठून स्नान करावं. या व्रतात दिवसा झोपू नये आणि सरगी घेतल्यानंतर भोजन करू नये. व्रताच्या दिवशी सुहागीन स्त्रीने काळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे आणि त्याच रंगाचा शृंगार कधीही करू नये. कारण काळा आणि पांढरा रंग या व्रतासाठी पूर्णपणे वर्जित आहे. असे केल्यास ती कायम सुहागीन राहू शकत नाही. व्रतात पांढऱ्या रंगाच्या वस्तू, पांढरे कपडे, पांढरी मिठाई दान करू नये. व्रताच्या काळात खोटे बोलू नये, कोणालाही वाईट शब्द बोलू नये. चुकूनही कोणात शब्द बोलू नये. चुकूनही कोणाचा अपमान करू नये. नाहीतर व्रत फलदायी होत नाही आणि पतीचे आयुष्य कमी होते. नुकिल्या वस्तूंचा वापर टाळावा. त्या दिवशी सुई धाग्याने शिवाई काढायचे काम करू नये. अन्यथा फल मिळत नाही. मग त्या स्त्रीने नियमांप्रमाणे शृंगार करून योग्य वस्त्र घालून करवा चौथ व्रत ठेवला. करवा चौथ मातेच्या पायाशी पडून क्षमा मागितली, मला एवढा मोठा शिक्षा देऊ नकोस. माझा सुहाग मला परत दे. माझ्या पतीला जिवंत कर. तू जगाची आई आहेस, सर्व इच्छा पूर्ण करणारी आहेस. माझी बिघडलेली गोष्ट व्यवस्थित कर. माझा सुहाग लुटा दे. पतीला जिवंत कर. माता प्रसन्न झाली आणि तिच्या पतीला जिवंत केले. तिला कायम सुहागीन राहण्याचा आशीर्वाद दिला. पती उठून म्हणाला, मला खूप गाढ झोप आली होती. स्त्रीने सगळी गोष्ट सांगितली, कसं तिने 12 महिने सेवा केली आणि करवा चौथ माताने सुहाग परत दिला. पती म्हणाला, आपण चौथ मातेचा उद्यापन करूया. त्याने कथा ऐकली, उद्यापन केला, चूरमा तयार केला. दोघे खाऊन चौपट खेळू लागले. नोकराणी जेवण घेऊन आली तेव्हा तिने हे पाहिले आणि लगेच सासूला जाऊन सांगितले. मालकिणी, आज मी नवीन चमत्कार पाहिला. ज्या भाऊची पत्नीची सेवा मुर्द्यासारखी करत होती, आज तो जिवंत झाला. सासूने मुलाला जिवंत पाहून आनंदाने गदगद झाली. बहूला विचारले, हे सगळं कसं घडलं? बहूने पायाला स्पर्श करून सांगितलं, हे करवा चौथ मातेच्या कृपेचं चमत्कार आहे. सर्वांनी मातेची कृपा पाहून आनंद व्यक्त केला. सर्व स्त्रियांनी पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी व्रत ठेवण्याची शपथ घेतली आणि म्हणाल्या, चौथ माता, जसं साहुकाराच्या मुलीचा सुहाग तू अमर केलास, तसाच आमचाही कर. त्या स्त्रीने पुढच्या करवा चौथला नियमशुद्ध शृंगार करून व्रत ठेवला. तिचा आजारी पती पूर्ण कायमची निघून गेली. जर सुहागीन स्त्री आपल्या राशीनुसार कपडे आणि चुड्या घालते तर करवा चौथ व्रत खूप जास्त फलदायी ठरते. मेष राशी असल्यास स्वामी मंगळ. लाल किंवा सोनेरी रंगाची साडी, सूट किंवा लंगा घाला आणि त्याच रंगाच्या चुड्या घाला. वृषभ राशी असल्यास चांदी किंवा लाल रंगाचे कपडे आणि लाल चुड्या घाला. यामुळे पतीचे भरपूर प्रेम मिळते. मिथुन राशी असल्यास स्वामी बुध. हिरव्या रंगाची साडी किंवा सूट घाला आणि हिरव्या चुड्या घाला. यामुळे व्रतासल्यास स्वामी चंद्र. लाल साडी घाला आणि रंगीबेरंगी चुड्या घाला. हे खूप शुभ आहे. सिंह राशी असल्यास स्वामी सूर्य. लाल, गुलाबी किंवा सोनेरी रंगाचे कपडे घाला. यामुळे करवा मातेचा आशीर्वाद लवकर मिळतो. कन्या राशी असल्यास स्वामी बुध. लाल, हिरवा किंवा सोनेरी रंगाची साडी, सूट किंवा लंगा घाला आणि त्याच रंगाच्या चुड्या. यामुळे शुभ फल मिळते. तुला राशी असल्यास स्वामी शुक्र. लाल, चांदी किंवा सोनेरी रंगाचे कपडे आणि चुड्या घाला. शुभ फल लाल, मेहरून किंवा सोनेरी रंगाचे कपडे आणि चुड्या घाला. यामुळे पती पत्नीमधील प्रेम वाढते. धनु राशी असल्यास स्वामी बृहस्पती. पिवळा किंवा आसमानी रंगाचे कपडे घाला. यामुळे शुभ फलाची प्राप्ती होते. मकर राशी असल्यास स्वामी शनी. निळ्या रंगाचे कपडे आणि निळ्या चुड्या घाला. यामुळे लाभ होतो. कुंभ राशी असल्यास स्वामी शनी. निळा किंवा चांदी रंगाचे कपडे आणि चुड्या घाला. शुभ लाभ मिळतो. मीन राशी असल्यास स्वामी बृहस्पती. सोनेरी रंगाचे कपडे आणि सोनेरी चुड्या घाला. हे या राशीसाठी शुभ आहे आणि दुप्पट फल मिळते.